शुभ सकाळ सर्वांना। आज मी सकाळी सकाळी सर्व कामे लवकर आवरून माझ्या स्वतःसाठी वेळ काढून निघाले होते पार्लरच्या दिशेने। आणि मी ताईंनी आज खूप लवकर बोलवल्या कारणानं मी गेल्यानंतर ताई झाडू मारत होत्या। आज मला ॲश्युअरचं फेशियल आणि क्लीनअप करायचं होतं, ते मी फर्स्ट टाईम ट्राय करत होते। त्यामुळे मी बिफोर आफ्टरचे काही क्लिक घेतल्या, लक्षात आलं पाहिजे ॲश्युअरचा रिझल्ट कसा आला आहे चेहऱ्यावरती। त्यानंतर मी क्लीनअप स्टार्ट केलं। इथं आल्यानंतर खूप रिलॅक्स फील होतं, खूप छान गप्पा गोष्टी मारत मारत माझं क्लीनअप आणि फेशियल पूर्ण झालं। इथं आल्यानंतर वेळ कसा जातो हे समजत नाही, पण महिलांनी स्वतःला वेळ दिलाच पाहिजे। त्यानंतर मी आफ्टर ॲश्युअर क्लीनअप अँड फेशियलचे क्लिक घेतल्या। तितक्यात केतू मला दिवा दाखवण्यासाठी आली। लहान मुलं खूप निरागस असतात, ते स्वतःचं कौतुक स्वतःच करतात। आणि मी निघाले फायनली घराकडे। घरी आल्यानंतर पाहते तर काय, सिद्धांत झाडांना पाणी घालत होता, कारण आम्हाला गावी जायचं होतं। मग निघालो आम्ही शॉपिंगच्या दिशेने। शॉपिंगला जात असताना सुरुवात कुठून करायची हे ठरवलंच नव्हतं। मुलांसोबत बोलल्यानंतर मुलं म्हणाली, आई पहिले आपण डीमार्टला जाऊयात, नंतर गावी। मुलांना तर माहितीच नव्हतं आईनं पुढं काय वाढवून ठेवलं आहे। त्यानंतर आम्ही पोहोचलो डीमार्टमध्ये। डीमार्टमध्ये पोहोचल्यानंतर आम्हाला असं वाटलं दिवाळीची खूप सारी शॉपिंग करायला भेटेल, पण इथं दिवाळीचं डेकोरेशनचं काहीच सामान अजून आलेलं नव्हतं। त्यामुळे आम्हाला खूप मोजकं सामान घ्यावं लागलं, पण मुलांची नजर काही थांबत नव्हती, ते नवनवीन गोष्टी शोधतच होते। सिद्धांत नेहमी बार्गेनिंगकडे पाहतो आणि तेजस्विनी नवीन नवीन गोष्टींकडे। सिद्धांतचं खूप लक्ष असतं, एक्सपायरी, प्राईस, डिस्काउंट। या दोघांचं फायनली ठरलं ह्या सेक्शनमधून काय घ्यायचं ते। आणि त्यानंतर आम्ही आलो बिलिंग काउंटरवरती। बिलिंग काउंटरला बिल करून डीमार्टला केला टाटा बाय आणि गेलो नेक्स्ट स्टॉपवरती। नेक्स्ट स्टॉप मुलांसाठी सरप्राईज होता। इथे शॉपिंग करून घेऊन प्रचंड अशी गर्दी असल्यामुळं जास्त व्हरायटी काही जास्त वेळ पाहता आल्या नाहीत। इथे खूप गर्दी असल्या कारणानं मालक स्वतः काउंटरवरती बिलिंगसाठी थांबले होते। त्यानंतर आम्ही शॉपिंग करून निघालो गावाकडच्या दिशेने। सुट्ट्या असल्या कारणानं रस्त्यावर जिकडे पाहावं तिकडे गर्दीच गर्दी दिसत होती। अशा तऱ्हेने आम्ही पोहोचलो गावाला। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।